तुमच्यावर येत ना ते लेट हिम स्पीक. त्यांना बोलू द्या. त्यांनीच करायचंय. डायरेक्शन कोण देणार? हे देणार ना. हेच सांगतील. एक मिनट पर्सन वो है ना, तो आप उनको पूछो. हाय त्याला विचारू दे कितने दिन में और आप इधर अब भी जवाब दो, कॉन्क्रीट जवाब दो. आता एक्सचेंज का तो हो गया है ना. सर थोडंसं मी तुम्हाला सांगतो टेक्निकल थोडासा विषय होता. परवाच्या दिवशी अचानक आमचं एक सिस्टीम असते पण आमची ही बाळ आहे, आमची आई खास टेलिफोन एक्सचेंज आहे, तिथून आमची नाळ अशी जोडलेली आहे. तर त्यामधलं एक नाळ होती ती तुटली होती आणि ती रेक्टिफाय करायला हार्डली मला वाटतं 2 तास गेले त्याच्यामध्ये. ते झालं एलआर झाल्यानंतर बघितलं तर जवळजवळ तुम्ही मुद्दा त्याप्रमाणे 1000 नंबर, कारण त्या 1000 नंबर बंद आहेत, 2000च्या पेक्षा जास्त बंद चालू होते. त्या एका युआर मध्ये 3750 नंबर आहे एकाच युआर मध्ये. टोटल माझे आमची जे इन्फॉर्मेशन आहे ते चुकीची नाही. बरोबर कारण आम्हाला एवढ्या लोकांचे फोन आले, मेसेज पण आले त्यांचे. झाला तसे 1000 पैसे, कारण 3500 वर्किंगच आहेत माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये 1000 झालेच असणार. कारण तेवढी लोक सगळेच काय बुक करायला जात नाही, होईल नंतर तर 2 तासाने ते झाल्यानंतर रेक्टिफाय झाल्यानंतर, कारण ती सिस्टीममध्ये इनिशिएट व्हायला थोडासा वेळ जातो आणि टेक्निकली ते मग बरोबर झाल्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हालाच फोन केला, साहेब आता काय तुम्हाला त्रास आहे. आणि त्यानंतर जेवढे होते नंबर त्यांना करत आम्ही आमच्याकडे त्याच्यामध्ये ठीक आहे. बॅकलॉग काढायचं. तुझं झालं बोलून. टेक्निकल तुम्ही समजवलं मला. आता टेक्निकलला पकडूनच मी बोलतो तुम्हाला. तुम्ही कोणाला रिपोर्ट करता? साहेबांना. साहेबांना माहिती आहे की नाही गोष्ट की असं असं झालंय, तुम्ही बाळ आहेत आणि ते आई आहेत की बाप आहे, कळतं ना त्यांना, माहिती ना सगळं. मग तुम्ही त्यांना सांगितलं असेल. मी जेव्हा त्यांना काल फोन केला तर ते माझा प्रश्नाचं उत्तर का नाही देऊ शकले? मी असं विचारलं तर युअर ड्युटी इज टू रिपोर्ट हिम. अगदी बरोबर. हे जस्टिफिकेशन देऊ शकतात की 10 दिवस झाले, आता बोलतात 15-20 दिवस झाले येऊन. पण हे बोलू नाही शकत. नाही हे बोलू नाही शकत पण की असं असं झालंय असं झालंय, हा प्रॉब्लेम आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की प्रॉब्लेम काय झाला, की बाबा 3000-4000 लोक आहेत त्यांना प्रॉब्लेम आहे, त्याचं उत्तर नाही त्यांच्याकडे. मी हो मैं कैसे बताऊ, आणि कोण बोलेगा फिर? आणि तुम्ही रिपोर्टिंग केली म्हणजे हे आता तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते तुम्ही त्यांना सांगितलंय, मग तेच उत्तर हे देऊ शकले असते ना. रिपोर्ट केले की नाही तुम्ही? तुमची ड्युटी आहे. हे देऊ शकले असते, देऊ शकले असते. माझा तेवढाच प्रश्न आहे, देऊ शकले. साधा प्रश्न. तेवढंच म्हणणं आहे माझं. सोपी गोष्ट अशी आहे की आम्ही कॉल केलं तर आम्हाला समाधानकारक उत्तर हवं. जर नाही भेटलं तर आम्ही असे येणारच. यापुढे सदैव लक्षात ठेवा. लोक 2 दिवस थांबा तयार असतात. कोणी असो उत्तर दिलं आम्ही लोकांचं मीडिया पण आले, ते आपल्याला पैसे मीडिया पण आले. मला एक सरळ गोष्ट सांगतो. तेव्हा सरळ एक गोष्ट सांगतो, मीडिया पण आले. यांच्यावर काय काय सेक्शन लागतात. 166 IPCचं पब्लिक सर्वंट डिसोबिंग लॉ विथ इंटेंट टू कॉज इंजुरी टू एनी पब्लिक इन कॉमन. ठीक आहे. 166A IPC पब्लिक सर्वंट डिसोबिंग डायरेक्शन अंडर लॉ. जे त्यांना त्या पदवीवरती बसवलंय ते पदवीचा ते गैरवापर करतात, दुरुपयोग करतात, या ते काम करत नाहीये, ते इनऍक्टिव्ह आहे. आर्टिकल 21 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पर्सनल लिबर्टी, राईट टू लाईफ, ते पण हक्क छिनून घेत आहेत. मग काय करायचं यांच्यावरती, काय कारवाई करायची याचं तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की आमचं 10 दिवसात बाबा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सगळ्यांना लेखी पाहिजे. आणि मला लेखी मला हे पण असं विचारलं की लेखी लिहून द्या की बाबा मला 10 दिवस झाले, मला माहिती नाही इथलं काय, ते पण लिहून द्या. मला 10 दिवस झाले, आता बोलतात की 15-20 दिवस झाले. मला फोनवरती बोलते की 10 दिवस, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. कम्फर्टेबल वाटतं आपल्या तसली बोलायला की नाही. मला लेखी आश्वासन पाहिजे, लिहून पाहिजे. आणि आश्वासन ठीक आहे, लेखी लोक आहे, प्रॅक्टिकली पाहिजे. वो करके लेते हैं, करके लीजिए आप. करके लेते हैं. कितने दिन में होगा? अब वापस पूछ रहा हूँ आपको. मोस्टली एक्सचेंज का तो अभी ऑलमोस्ट 95%. सांगा तुम्ही 1 दिवस 2 दिवस 4 दिवस सांगा तुम्ही तुमची रिपोर्ट सबमिट केली आहे का? तुम्ही आश्वासन द्या आम्हाला. त्यांनी रिपोर्ट नाही वाचली, तुम्हाला परत विचारतात. ओरली दिलं तुम्ही. कॉन्फिडेंटच नाही तो माणूस. पण ही इज नॉट माहितच नाही. पण ही इज नॉट. ही खूप मोठी पोस्ट आहे आणि जबाबदार पोस्ट आहे. मला फोनवरती काय बोलले, सिनियर मॅनेजर आहे मी. मग सिनियर मॅनेजर काहीच माहिती नाही. ड्यूटी ऑफ इज सब जूनियर्स एंड जूनियर्स इज टू रिपोर्ट हिम. वो उन्होंने उनका काम किया, आपको रिपोर्ट किया. आपका ड्यूटी नहीं है कि आप बताइए कस्टमर को. चूक तिथेच झालेली आहे की म्हणजे त्यांनी. आणि मला उलटा बोलतायत. मी त्यांना विचारलं की किती दिवसात होईल, ठीक किती दिवसात होईल, कारण भरपूर लोकांचे प्रॉब्लेम आहेत, फोन येतात सगळ्यांचे, मेसेजेस आले. त्याच्यावर काय उत्तर, ओ मैं कैसे बताऊ, ओ मैं क्यों बताऊ. अरे कोण बताएगा फिर?
म्हणजे पोस्टला बसलं म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो ना, नाही तर आम्ही ते सिक्युरिटी वाला विचारणार नाही. आता सिक्योरिटी गार्ड को पूछूं मैं कि कभी तक सर्विस प्रोवाइड होएगा, कि कभी तक प्रॉब्लम रेक्टिफाई होएगा, उसको पूछूं मैं कि आपको पूछूं? वो तो अपने आप वर्षों से यहाँ पे आए, मतलब मुंबई में आपने पहले भी काम किया है ना, तो आपको प्रोसेस